आणला पोळा भाजी अवघी मिठाईच माझी असं म्हणणारा सावता बाबा आहे तिच्या पाठीशी. आणि बाबांचा विश्वास खरंच ठरला. पुण्याचे ज्योतिराव फुले मला बघायला आले. ज्योतिराव दिसायला छान होते. मला पाहिल्याबरोबरच ते आवडायला लागले. अहो त्या काळात ते इंग्रजी शिकत होते. आणि आमचा विवाह सोहळा पार पडला. लग्न झाल्यावर एक दिवस ते मला म्हणाले, सावित्री तू शिकशील का? मला प्रश्न ऐकून नवलच वाटलं बाई. बायने शिकायचं? बायने शिकणं म्हणजे काय? आमच्या काळात कोणी बाई शिकत नव्हती. पण मला मनापासून शिकायला आवडायचं. मी मनाचा निर्धार करून हो म्हणाले आणि माझी शाळा सुरू झाली. कुठे? कुठे काय? तुला पाठीवर. शेतात गेलं की तिथे धूळ असते ना, तिथे काळीने लिहायचं. शिक्षक कोण होते? आमचे हे ज्योतिराव. आणि माझी शाळा सुरू झाली. कसा लिहावा एक, कसा लिहावा एक, चेंडूनी दांडू एक, चेंडूनी दांडू एक. कसे लिहावे दोन, सांगा सांगा कसे लिहावे दोन. कावळ्याची चोच दोन, कावळ्याची चोच दोन. कसे लिहावे तीन, कसे लिहावे तीन. चुलीवर चूल तीन, चुलीवर चूल तीन. रोज रोज शिकता शिकता मी 4 वर्ग शिकले आणि मला शिक्षिकेचे प्रशिक्षण देण्यात आले. एक दिवस ज्योतिराव मला म्हणाले, सावित्री आजपर्यंतचा इतिहास आम्ही दाखवून दिलेला आहे. जी माता सुशिक्षित असेल ना, तिच्या पोटी येणारी बालके सुद्धा महान बनतात. सर्व राष्ट्रपुरुष आपल्या मातेच्या तालमीतच तयार झालेले आहेत. उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज, नेपोलियन बोनापार्ट. आणि तुम्हाला माहिती असेल तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेत लिहिलेलं आहे, जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाते उभारी. ऐसी वर्णिली मातेची चोरी शेकडो गुरुनी. विद्या गुरुनी थोरा आदर्श मातेचे उपकार. गर्भापासून तिचे संस्कार बालकांवरी. ज्योतिराव म्हणाले, आपण मुलींची शाळा काढायची. मी म्हणाले, समाज काय म्हणेल? मामांजींना आवडेल का हे? ज्योतिराव म्हणाले, काहीही हो, आपण मुलींची शाळा काढायची. आणि भारतीय शैक्षणिक इतिहासात स्वर्णाक्षरांनी लिहिलेली तारीख आहे 1848 मध्ये 1 ऑगस्टला पुण्यात भिडेंच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू झाली. ज्योतिरावांनी मलाच पहिली शिक्षिका नेमली. बापरे, खूप अवघड